नगर शहरात श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी। समाजात संत सेना महाराज हे ज्ञानेश्वर आणि तुकारामान इतकेच श्रेष्ठ मानले जातात। आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन। समाजात संत सेना महाराज हे ज्ञानेश्वर तुकारामान इतकेच श्रेष्ठ मानले जात असून त्यांनी लिहिलेल्या अभंगांच्या माध्यमातून धार्मिकतेची गोडी पसरली आहे। त्यांचे अभंग मोठ्या आवडीनं गायले जात आहेत। संत सेना महाराजांनी समतेची शिकवण समाजाला मिळावी यासाठी भारतभर फिरत आध्यात्मिकतेचा वारसा पुढे नेण्यासाठी काम केलंय। त्यांचे विचार आजही दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरतायत। आपल्याला संतांची महान परंपरा आणि संस्कृती लाभली आहे, ती जोपासण्यासाठी सण उत्सव, महापुरुष आणि संतांची जयंती पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी होणं गरजेचं आहे। या माध्यमातून आजच्या पिढीला ते मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं। सकल नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुण्यतिथी सोहळा नगर शहरात समस्त बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। शहरातील पानसरे गल्लीत नगरकर नाभिक पंचांचा वाडा येथे श्री संत सेना महाराजांच्या मूर्तीस सकाळी अभिषेक करण्यात आला। महापूजा झाल्यानंतर भव्य दिव्य रथातून श्री संत सेना महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी आमदार संग्राम जगताप, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, अनिल औटी, सुधाकर काशीद, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रभाकर साळुंके, बाबूराव ताकपेरे, श्रीपाद वाघमारे, निलेश पवळे, विशाल सैंदाणे, अनिल निकम, आरकेश साळुंके, आशिष ताकपेरे, संदीप शिंदे, दीपक काशीद आदी उपस्थित होते। या मिरवणुकीत तालयोगी पथकानं ढोल ताशांच्या निनादाने रंगत आणली। भजनी मंडळाने मिरवणुकीत सहभाग घेतला होता। पानसरे गल्ली, अर्बन बँक चौक, भिंगारवाला चौक, कापड बाजार, तेलीखुंट, नेता सुभाष चौक, नवी पेठ मार्गे मिरवणूक काढण्यात आली। चौकात श्री संत सेना महाराज यांच्या पालखी रथाचं पूजन करण्यात आलं। दर्शनासाठी गर्दी देखील यावेळी प्रचंड प्रमाणात झाली होती। सुवासिनींनी फुलांची उधळण करून फुगडी आणि फेर देखील धरले। दुपारी आरती करण्यात आली। महाप्रसादानं पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली आहे। या सोहळ्यास नगर शहर, सावडी उपनगर परिसरातील समस्त नाभिक समाज, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संत सेना महाराजांची आज पुण्यतिथी आहे। त्यानिमित्तानं पानसरे गल्ली येथील समाजाचा पंचाचा वाडा या मंडळाच्या वतीनं आज त्यांची शोभायात्रा काढण्यात आली आहे। त्याच्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये महिला भगिनी असतील, युवक वर्ग असतील, सर्व नागरिक समाजवादी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। खरं तर नाभिक समाजाचा एक संदेश संत सेना महाराज आहे आणि खरं तर समाज एकत्र जाणं त्याच्या माध्यमातून समाजाची संकल्पना होती। म्हणून संत सेना महाराजांनी चांगला विचार समाजाला दिला, त्याच्यातून समाज आजही प्रेरणा घेतोय आणि चांगल्या प्रकारची दिशा घेऊन आजही समाजामध्ये वेगवेगळ्या मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसायामध्ये नावलौकिक होऊन या ठिकाणी काम करत आहेत। आणि माझा संत सेना महाराजांचा विचार आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्तानं त्यांचे एक शोभायात्रा काढून त्यांना उदाहरण देण्याचं काम आज या पंचाचा वाड्याच्या या ठिकाणी करण्यात आले। मी निमित्तानं त्यांच्या अभिवादन करतो। संत सेना महाराज पुण्यतिथीचा उत्सव दरवर्षी आपण साजरा करतो, परंतु या तरुण कार्यकर्ते एकत्र येऊन हा उत्सव भव्य दिव्य अशा स्वरूपात साजरा करण्याचं ठरलं होतं आणि त्या अनुषंगाने भव्य दिव्य असा कार्यक्रम आम्ही साजरा करीत आहोत। त्या निमित्तानं ढोल पथक, बँड पथक, भजनी मंडळ आणि महिला आणि माझ्या तरुण वर्गाचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे। अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये ही संत सेना महाराजांची पुण्यतिथी आम्ही साजरी करत आहोत।